22 जुलाई 2025 मंगलवार। आप देख रहे हैं मेरे साथ पुकार न्यूज डिजिटल। मैं एडिटर संवाददाता सैयद अयूब। न्यूज कवर की है लोहा से मराठवाड़ा ब्यूरो चीफ सैयद अकबर और रवि जोधले ने मिलकर। हमारी टीम पहुंची थी महाराष्ट्र के नांदेड़ जिले के लोहा कस्बे में, जहां मंगलवार लगने वाले जानवरों के पारंपरिक बाजार में इस बार सन्नाटा पसरा हुआ है। यहाँ ना तो जानवर दिखाई दे रहे हैं और ना ही खरीदार, और इसकी वजह है महाराष्ट्र में कुरैशी समाज द्वारा जानवरों की खरीदी बिक्री पर लगाया गया बंद। किसानों की हालात इस बंद से बुरी तरह प्रभावित हुई है। बच्चों की स्कूल फीस भरनी हो, बीज बियाने और खाद का खर्चा हो, खेत मजदूरी की व्यवस्था करनी हो, हर जरूरत के लिए किसान अपने जानवर बेचकर पैसे का इंतजाम करते हैं। लेकिन जब बाजार ही ठप है तो मेहनतकश किसान जाए तो कहाँ जाए, ऐसा सवालिया निशान है। हमारा गुजारा इन जानवरों से ही होता है, कोई खरीदार नहीं आ रहा। सरकार को हमारी तरफ देखना चाहिए। किसानों ने कुरैशी समाज के व्यापारियों से अपील की है कि वे इंसानियत और गांव की आत्मीयता को समझे और एक रास्ता निकाले। साथ ही राज्य सरकार से भी मांग की है कि वो इस मसले पे मध्यस्थता करे और जल्द समाधान लाए। किसानों की आजमाइश हर दिन बढ़ती जा रही है, न केवल फसल की लड़ाई, अब बाजार और व्यवस्था से भी उन्हें जूझना पड़ रहा है। लोक पुकार न्यूज की यह रिपोर्ट उसी उम्मीद के साथ है कि प्रशासन और समाज दोनों मिलकर किसान को राहत दिलाने की पहल करें। देखते रहिए लोक पुकार डिजिटल न्यूज, जहां जनता की आवाज बनती है खबर। आज लोहाच्या बाजार मध्ये आपण आलेला आहात, जे खाटी समाजने ते बंद हे केलेलं आहे, आपण त्या जाण्यासाठी आलेला आहे। आपण बघू शकता आपल्या मागे किती जनावर आलेले आहेत, किती परिणाम आहे हे आपण बघू शकता। बाजारमध्ये आता फक्त 10 वर्ष काय जे कुरैशी समाजाने जे बंदची पुकार दिली महाराष्ट्र, त्याच्यावर काय परिणाम झाला? त्या परिणामात दुधाशी म्हशीला सुद्धा परिणाम झाला, सगळ्यालाच परिणाम झालाय का? तुम्ही काय मागणी करशाल आता? तर धंदा चालू राहावा, समजायचं चालू राहावं, व्यवहार पोट भरावं समजेल, पोट भरायचं चांगले शेतकऱ्यांनी काय करायचं? पाऊस पण सोनाजी वड लोहा शहरातील शेतकरी वर्गामधून बोलण्याकरता मी 2 मिनिटं तुम्हाला सर्वांना सांगणार आहे। आज शेतकऱ्याचे हाल काय आहे तर सर्वांना आज माहित आहे की आज आपली शेतकऱ्याची हालत आहे। आपल्या जगाचा पोशिंदाला जर हे हाल होत असेल तर बाकीच्याची काय? शेतकरी हे अन्नदाता आहे, आपला नाराच आहे जय जवान जय किसान। याच्यावर जर आपलं जर सरकार ध्येय धोरण नीट बाळगीत नसेल आणि शेतकऱ्याला जर आत्महत्या करायची जर वेळ येत असेल तर ही दुर्दैवी बाब आहे। आज कोणते बी आज जे म्हशीचे आज जे शेतकऱ्यांनी आणलेले आहेत, आज एकही व्यापारी खरेदी करत नाही, ही आमची खंत आहे। व्यापाऱ्याला आमची मागणी आहे की ढोरं खरेदी करावं, तरी उद्या आम्ही सर्व शेतकरी मिळून तहसील कार्यालयावर मोर्चा काढू, हे सगळे ढोरं नेऊन तहसीलदारच्या प्रांगणात टाकू आणि सांगू आमच्या ढोरायला एवढा चारा आम्ही कुठून बसर करणार आहोत। हे आडवा आडवीचे प्रकरण, हा गाईचा बैलाचा असेल ते मार्ग आम्हाला राहू द्या, ते तुमच्या सरकार मान्य नसेल तर पण हे हल्ले आज बघा, ह्या बाजारामध्ये हल्ले आज कोणताच व्यापारी हल्ला खरेदी करत नाही, म्हैस खरेदी करत नाही, याची वाट कोणाला लावावी? हे आम्हाला सरकारला विनंती आहे, तात्काळ याच्यावर तोडगा काढून व्यापाऱ्याला विनंती करावी की हे खरेदी करा, नाहीतर सर्व आम्ही ढोरं तहसीलदार कार्यालय जिल्हा अधिकाऱ्याला लवकरात लवकर नांदेड जिल्ह्यातर्फे आम्ही सर्व ढोरं हे तहसीलच्या प्रांगणामध्ये आणून जमा करणार आहोत। एवढंच आम्हाला हे शेतकऱ्याच्या वतीनं कळकळीची विनंती आहे की शेतकऱ्याचं खूप नुकसान आहे। शेतकरी हे अन्नदाता आहे, तुम्ही अन्नदात्यालाच फाशी द्यायला येत असेल तर याच्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट कोणतीच नाही। म्हणून मी तुम्हाला विनंती करत आहे की बा शेतकऱ्याचा अंत कोणी पाहू नये। शेतकरी जर उद्या निघाला तर सर्व मी शेतकऱ्याला सांगणार, सर्व ढोरं हे तहसील प्रांगणात घेऊन जा। हे व्यापारी आज मोठाले व्यापारी हे खरेदी करत नाहीत। आज हल्ले दुनियाचे आज शेतकरी आज मरायचे, आज पेरणी झाली, पाऊस पडत नाही, निसर्ग साथ देत नाही, कोणीतरी याला साथ द्यावी, ही आमची कळकळीची विनंती आहे। तात्काळ सरकारने याच्यावर तोडगा काढावा, एवढीच विनंती आहे। मामाचे आज बाजार आहे, आज डोळ्यामध्ये बाजार आहे, जनावर काहीच दिसत नाही। तुम्ही काय घेऊन आले? तुमचं नाव काय? नाव दत्ता बापूराव करणार। तर म्हशी बाजार बंद केला, म्हशीला कोणी कुठे विचारायला तयार नाही, कोणी विचारायला तयार नाही, कोणी विचारायला तयार नाही, काही 1 रुपया सुद्धा मागणी नाही, 1 रुपयाची मागणी नाही, कोणी कुत्रे जवळ येणार। जे कुरैशी समाजाने जे बंदची पुकार दिली त्याच्यावर तुमच्यावर परिणाम भेटलाय का? परिणाम काय, आता गाड्या सगळ्या बसल्या, हप्ते कशाने भरावं? हप्ते कशाने भरावं? शेत इकून गाड्या घ्या आणि हप्ते कशाने भरावं? आता
म्हणजे त्यांचा परिणाम होत आहे. परिणाम 100% झाला आहे. तरी तुम्ही शासनाकडे काय मागणी करशाल? शासनाकडे काय आता बाजारात चालू करा, पोट भरू द्या. आमच्या सोबत कृषी समाजाचे बी काही आहेत, त्यांच्याकडून बी जाणून घेऊया. काय तुम्ही महाराष्ट्र बंदची पुकार दिली, सगळा बाजार बंद आहे, इकडे काही दिसत नाही, त्याच्यावर काय तुम्ही हे करशाल? काय आमचे गाड्या रस्त्यामध्ये अडून बजरंग दलवाले आम्हाला त्रास द्यालेत, गाड्या धरून गोरक्षण मध्ये टाकालेत. मग कोर्ट टाकून आमचा निर्णय लागल्यावर आम्हाला कोर्ट ते हायकोर्टला चलेत, मग घेऊन इष्टे आणून आमची म्हशी सुटना गेले, बैल धरले सुटना गेले, गाड्याला अडचण करायचं रस्त्यामध्ये धरून. महाराष्ट्र जे बंद आहे त्याच्यावर तुम्ही संपूर्ण महाराष्ट्र बंद केलाय की काय आपला नांदेड जिल्हा नाही बंद आहे? नाही, आमचं हे नांदेड जिल्हा आणि कंधार तालुका म्हणून आहे, लोहा तालुका संपूर्ण म्हणून महाराष्ट्र सगळं महाराष्ट्रामध्ये सगळे चौकळच बाजार बंद झालेले आहेत. याचं काही अडचणच नाही, कोणतं चालू होणार बी नाही. आमच्या समाजानं सगळं बंदचा पुकार दिलेला आहे. महाराष्ट्र पैसे देऊन आम्ही न्यायालय शेतकरी कोण, आता हे शेतकऱ्याचे आम्ही घेतले, ह्याला पैसे दिले, आता दाखला केले, सगळे झाले, इथं पावती पोलीस एंट्री सगळे देते आम्ही ह्याचे नगरपालिकाचा टॅक्स. तरी बी रस्त्यामध्ये आमच्या गाड्या अडून आम्हाला त्रास देतात. तुमच्यावर गुन्हे दाखल करतायत. हा, सरकारला काय मागणी करशाल मग आता? आता हे काय आमचे रस्ता काहीतरी काढावा लागेल आम्हाला. सरकारनं न्याय द्यावा साहेब, आता ह्याच्यात सरकारनं न्याय द्यावा लागेल. रामदास, हा? बोला पाटील. जाणून घेऊया अनेक शेतकऱ्याची चार समस्या. म्हशी चार म्हशी सकाळहून बांधल्या, त्याला गिरायक नाही, गिरायक नाही. ह्याचा धंदा बंद झाला की आम्ही कुंभी मेला. अच्छा अच्छा, हे तुमच्यावर परिणाम होणार. तुमचं होणार, घर शेतकऱ्यावर होणार. म्हशी कुणाला द्यावा? आता दोन पायट्या म्हशी आहेत, दोन ताणे आहेत. त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. त्याच्यावर अवलंबून व्यापारी ह्याचं सगळं. तरी चालू आणि शासनाला माहिती आहे. आणि तो चालू राहा. धंदा लगन कार्य आता आम्हाला हुंडा वापायच्या उद्या दोन म्हशी विकल्या. आता रोजगाराचे पैसे द्यावं द्यायचे, लागेल. लेकराची शाळेला पैसे द्यायचे, कोणाचे लग्न आहे त्या लेकराची बाई लेकायची, हे पैसे कुठून द्यायचे? तुमच्यावर भरपूर परिणाम झालाय असं म्हणू 100% शकता झालाय साहेब, 100% झालाय. आपण किती वर्षापासून बाजारात करतो? आम्ही 5-6 वर्षापासून करतो व्यापार. हे व्यापार म्हणतात कुंड्याचं द्यायचं 40 वर्षाचा व्यापारी आहे, 40 वर्षाचा व्यापारी आहे साहेब मी. 40 आता करावं का आता आम्हाला धंदा होता. 15 वर्ष झालं मी व्यापारात आहे. सरकारकडे काय मागणी करणार? सरकारकडे काहीच नाही, सगळं पहिलं होतं तसंच चलाव. पहिलं होतं तसंच चलाव. नाही तर मग आता शासनानं सगळ्या गाडीवाल्याला त्रास, घेणाऱ्याला त्रास, म्हणजे काय त्याने काय खिशी आणून कुणाला जनावर खरेदी करणार आणि काय बाजारमध्ये जनावर खरेदी कराले, पैसे द्याले, दाखले घ्याले आणि रस्त्याने अजून बेजाऱ्या. एकतर गाड्या पोलीसवाले आडिणार, गाड्या धरणार, गोरक्षणला पाठीणार, पोलीस स्टेशनला पाठीणार. गाडीवाल्यानं काय खाव? तरी बी इकडे शेतकऱ्याची जाणून घेऊया. परिणाम सगळ्याला काय परिणाम झालाय? आता काय ढोरावर सगळ्याला परिणाम झाला. हे असं आहे. मामा, तुमचं नाव काय, कुठून आले? माझं नाव गोविंद गणपती यरमोरे बाछोटी. वाचोटीहून आले का? मग तुमच्यावर परिणाम झालाय का? कुरेशी याच नाही, या ढोरावर सुद्धा याचा परिणाम झाला. जे कुरेशी समाजानं बंदचा पुकार दिलाय महाराष्ट्र, इलेल्या ढोरावर बी परिणाम झालाय. कसं आडाआडीमुळे समजा 5,000 समजा 1,000 पैसा एका मशीन तरी बी शासनामध्ये खरेदी केली की नाही? नाही कोण काय खरेदी करू? घरासाठीच बंद आहे, जिकडे तिकडे हे बंद झालं. मार्केट कार्यक्रमच बंद झाला. सरकारकडे काय मागणी आहे आपली? हो, सगळ्यासाठीच अडचणी आता हे. सरकारला काय मागणी करशाल तुम्ही आता? आता काय हे बाजार चालू राहा, न्याय द्यावा प्रत्येकाचा हे काही अडचणी समजा हे होत असलं तर त्याला हे करता येते. चला, मामा, तुम्ही कुण्या गावून आल्या? कुण्या गावचे? किती दिवसापासून बाजारमध्ये? किती दिवसापासून बाजार मध्ये येता? येतो 4-2 वर्ष आले ताप देणं. कोण गाडी आणायला तुमची? बजरंग त्याच्यामध्ये पोलीस बी सामील आहे. पोलीस त्याला पाठिंबा बी द्याले. सरकारकडे काय मागणी आपली? सरकारकडे सगळं बंदोबस्त करावा, न्याय द्यावा. चालते, ठीक आहे. नाही तर मग आता हे धंदे बंद करा आणि ते सगळ्याला एक सरकारी नोकरी देऊन टाका म्हणा. धंदे बंद करून टाकू. होय. माझं नाव बबलू चौहान, कुठून आल्या? तळ्याची वडी. किती दिवसापासून येता बाजारला? बाजारला आमचं कमीत कमी 20 वर्षे झाले. मला काय परिणाम होत आहे तुमच्यावर? आमच्यावर परिणाम हे होते, शिवसेना बजरंग दलवाले आम्हाला परेशान कराले. हो, त्याच्यामध्ये पोलीस सामील आहे. जरा आम्ही व्यापार करणं गेले, आमच्यापाशी शेतीवाडी नाहीत. आम्ही ढोर घेताव, पोचताव, ते ढोर आम्ही मार्केटमध्ये विकताव. जरा आपल्यापाशी बैल 10 वर्षापासून आहेत,
ते बैल आम्ही पुढे विकून नवे गोरे घेत आहोत. हो, तेच बैल जर म्हातारे होऊन मरून गेले तर आम्ही दुसरे बैल कुठले आणावं, ते सांभाळावं 4 बैल कोण सांभाळते. शासनाकडे काय मागणी करशाल मग? आमची मागणी काहीच नाही, फक्त आम्हाला हे शिवसेना बजरंग दल हे पोलीसवाले आम्हाला अडून आम्हाला आमचा व्यापार करू द्यावा, आमचा पोट भरू द्यावा. आमची हेच मागणी आहे, दुसरं कोणतीच मागणी नाही. काय घेऊन आला? काय नाही, बाजार बघायला बंद आहे म्हणजे काय नाही वातावरण. काय बाजार बंद आहे त्याच्यासाठी आले? काय बैल वगैरे काय घेऊन आल्या म्हणे? बैल कसे आणायचं, कोणी घेत नाही. आता जनावर हाले घेत नाही कोणी. एक म्हैस आणली आहे झालेली. जे कुरेशी समाजानं बंदची पुकार दिली त्याच्यावर तुम्हाला काय परिणाम झाले? परिणाम सगळ्या शेतकऱ्यावर झालेले आहेत. कुरेशी समाजानं बंद काय केले याचं कारण माहीत आहेत का तुम्हाला? ज्या वेळेस कुठलाही व्यापारी खरेदी करायला पैसे घेऊन करायला ना, देऊन पैसे देऊन खरेदी केल्याच्या नंतर ज्यावेळेस बजरंग दल पोलीस प्रशासन किंवा कोणी अन्य व्यतिरिक्त गोशाळेवाले आडवालेत, गाया खाली करून गेलेत, म्हशी खाऊन गेलेत. म्हशी येते का त्याच्यामध्ये? येते का? मी कुणबीचा शेतकरी आहे, मराठा आहे मी. आतापर्यंत पोलीस प्रशासनानं आणि बजरंग दल आणि गोशाळेवाल्याने जेवढ्या गाड्या हे कुरेशी समाजाच्या खाली केल्या ते सगळे जनावर शासनाला दाखवा लागेल एक ना एक दिवस या महिन्यामध्ये. पूर्ण कुरेशी समाजाला आंदोलन करणार आहे. ज्या ज्या गोशाळेवाल्याने गाया म्हशी हल्ले उतरून घेतलेत हे त्याला दाखवा लागणार आहे. त्याच्या जर समजा गोशाळेमध्ये पोलीस प्रशासनाकडे जनावर नसतील, ते जनावर गेले कुठं? त्याने कुठंही काढले. शासन मान्यता नसेल तर कशाला झक मारायला दिली का या प्रशासनानं? मान्यता दिली पूर्णला कसं कोणाची मिळते? कंपनी कोणाची आहे? ब्राह्मणाची. हे उद्या तुम्ही शासनानं मान्यता कशाला दिली त्याचं उत्तर पाहिलं पाहिजे. टॅक्स घ्याल ना शासन? पुढे चलून तुम्ही मोर्चा वगैरे काय काढणार? मोर्चा तर काढणारच आहे सगळेजण मोर्चा काढणार. मी बी धन्यवादच आहे, मोर्चा तर काढणारच आहे. माझा पण बैल धरला होता. मी कुणब्याचा आहे ना, मराठी आहे ना, माझ्याकडे 7-12 आहे ना, माझा सुद्धा बैल धरला होता. दाखला मध्ये 7-12 असून सगळं असून माझा बैल अडवला होता. गेल्यावर आमच्या पाहुण्याचे उस्माननगरला बैल आडील ते धावरीच्या सोयऱ्याचे 1.5 लाख रुपये भरावे लागले. 1.5 लाख रुपये पैसे कुठे? शासनाचा पावती दाखवा ना. त्यांनी 1.5 लाख रुपये शासनाला भरलेली. पोलीस प्रशासन PI उस्माननगरच्या आणि त्या बजरंग दल नांदेडच्या अध्यक्षानं शासनाला भरायचे का पैसे? हरामखोर खायलेत. त्याची मालमत्ता चेक करा म्हणा सगळ्याची. त्याची कुठल्या प्रॉपर्टी चालली आहे. मग आता लास्टला आमच्या चॅनल गोशाळेवाले, बजरंग दलवाले आणि सगळेच संध्याकाळी मधल्या रस्त्याने गाड्या येतात. त्याच्या चॅनल मार्फत शासनाला काय इशारा द्यायचा? शासनाला एकच इशारा आहे, बंद करायचा असेल अख्ख्या देशामध्ये कत्तलखाना कुठंच नाही राहिला पाहिजे. जर ज्यानं खरेदी कुरेशी असू द्या, ब्राह्मण असू द्या, मराठी असू द्या, वाणी असू द्या, चामार असू द्या, कुमार असू द्या, कोणीच असू, ज्यांना खरेदी केल्याच्या नंतर त्याच्या नावाने दाखला आहे. तुम्ही फुकट डोले ना आम्हाला देताय का? पैसे घेऊन दिले ना? वैयक्तिक त्याची मालमत्ता झाली ना, आडविणे चेक करणे, दाखला असल्यावर विचार हे दाखव, फलान दाखव, विस्तार दाखव. तितके अंतिम टप्प्यात रस्त्यावर जनसंख्या उतरली तर शासनाला प्रशासन चालवायला अवघड होत असं हे लक्षात ठेवायचं का बाई? भारत देश हे आम जनता नागरिकच्या आधारे आहे. नागरिक कायदा आहे, हुकुमशाही देशामध्ये या शासनाला काही इशारा हुकुमशाही का? मला एक सांगा, आतापर्यंत गाड्या आलेल्या सगळ्या गाड्या सोडल्या का? गाड्या सोडल्या का आतापर्यंत आलेल्या? जाग विचारण्यासाठी जाणार की नाही? कोण? तुम्ही सगळेजण जाणार आहोत. मी पण राहू त्याच्यात. मी हिंदू आहो ना, माझे पण ढोरं आडील ते. माझ्या घरा आता बी ढोरं आहेत. तरी बी शेतकरी हे शासन मला सांगा, शासनानं गाडी अडवली हे मान्य आहे मला? अडवली, अडवल्याच्या नंतर गाडी सोडली कस काय? एक तर गोशाळे ढोरे नाहीत, एक तर तहसील मध्ये नाहीत, एक तर पोलीस स्टेशन मध्ये ढोरे नाहीत. ढोरे गेले कुठे मग? का लाख रुपये दिले की गाड्या सोडायची? हे होय का त्याची नीतिमत्ता बजरंग दलवाल्याची, प्रशासनाची आणि ह्याची सरकारची? लेकराच्या शाळेच्या अहो, पैसे दिले की काय सोडायचे ढोर? तुम्ही लेकराच्या शाळेच्या फी भरायच्या, तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंय. असं सामान्य माणसाला एवढा त्रास आहे याच्यामध्ये. कारण का ते आता खताचे पोते आणायचे किंवा अजून काय दवाखान्याचं काम आहे, त्या माणसानं चालवायचं कसं ते सांगा तुम्ही मला. त्या माणसानं चालवायचं कसं? आता गाडीवाल्याचं पोट त्या धंद्यावर आहे. प्रत्येकाची समस्या आहे. कारण का ते शेतकरी आहे तर सर्व काय आहे, शेतकरी नसेल तर काही नाही. एक माझं मत आहे. कारण का एखाद्याच्या शाळेची फी भरायची, एखाद्याला समजा एखादी दवाखान्यात आहे माणूस, तर कोण देणार आहे? प्रशासन पैसे देणार आहे का? प्रशासन पैसे देऊ शकते का? शेतकऱ्याचा एखादी माणूस दवाखान्यामध्ये समजा ऍडमिट आहे, त्याला लाख रुपये लागले, त्याच्या घरी 1 लाख रुपयाची जोडी आहे, त्यानं बाजारात ही काय आणली आहे, बाजारात घ्यायला जर कोण नसेल
तर तो माणूस तिथं मरूचा काय? प्रशासन पैसे देणार आहे का? विचारा. बंद करून टाका ना तुम्ही पूर्ण. सरकारचे पैसे देत असेल तर बंद करून टाका, काही अडचण नाही. बाजार हे चालूच पाहिजेत, कारण का ते की सर्वांसाठी हे बाजार आहे. बाजार बंद करायचा नाही, कारण का ते की जनावर विक्री खरेदी व्हायलाच पाहिजे. कारण का ते की हे काय करायले, इकडून द्यायचं, तिकडून अडवायचं, मग तिकडे नेऊन टाकायचं, मग त्या गाडीवाल्याला दंड लावायचा, मग त्या माणसाला दंड लावायचा. 700 रुपये चारा पाण्याचे घेतात. आमच्या गावातल्या 4 गाड्या आणल्या होत्या. 700 रुपये रोजाप्रमाणे गोशाळावाल्यांना 21 दिवसाचे पैसे घेतले आणि एका गाडीवाल्याला 50,000 रुपये दंड लावला. साधारण माणूस 50,000 रुपये कुठून आणू शकतो हे तुम्ही मला सांगा. आणि 21 दिवस गाड्यामध्ये राहिल्या, कसं जगायचं त्या कुटुंबानं? एक तर फायनान्स काढून त्यानं गाड्या घेतलेल्या, मग त्यांना जगायचं कसं? हे तुम्ही करा ना, विचार करा, आमचाही थोडा विचार करा. आमच्या चॅनल मार्फत हे व्यापारी शासनाला जी मागणी करशाल ती काय आंदोलनाची, काय इशाऱ्याची, काय? नाही, आंदोलन तर होणारच. कारण का तर की आंदोलन कसं होणार? जर तुम्ही आमचा माल जर इथं विकत नसेल तर मग प्रशासनानं आमचा माल घ्यावा, आम्हाला पैसे द्यावा, विषयच नाही काही. बोला गाडी आहे.